बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका नीलम मानगावे लिखित कथा आपण डबक्यातलेच. काकी, मी तुझ्याकडे राहू का? चिराग म्हणाला, पण त्याला नेमकं काय म्हणायचं आहे हे मला समजलं नाही. त्याच्याकडे न पाहता निकेतचा युनिफॉर्म इस्त्री करत मी म्हणाले, काय म्हणाला चिराग? मी म्हणालो, मी तुमच्याकडे राहू का? म्हणजे? शर्टची कॉलर फिरवून कॉलरवरून सरळ इस्त्री फिरवत मी म्हणाले. तसा तो म्हणाला, म्हणजे तुमच्याकडे राहू का? त्याचा आवाज वेगळाच आला. तरी का रे, आई बाबा कुठे गावी चाललेत का? मी सहज विचारलं. नाही, आहेत ते, आवाजात निराशा जाणवत असतानाही. मग? मी विचारलं. अभ्यास करायचा आहे का दोघांना मिळून? तसं असेल तर राहा ना, विचारायचं काय आहे त्यात? शर्टाची इस्त्री झाली होती. त्याची नीटशी घडी करत मी विचारलं, तुझ्या आईला विचारलंस का? तिला काय विचारायचं? चिराग पट्टदिशी म्हणाला. त्याच्या आवाजात राग होता की बेफिकीरपणा होता मला समजलं नाही. पण स्वतःला सावरल्यासारखा तो पुढे म्हणाला, म्हणजे ती नाही म्हणणार नाही. आणि बाबा? बाबा? त्यानं दीर्घ श्वास घेतला. त्याचा चांगलाच आवाज आला. त्यांच्या तर लक्षातच येणार नाही मी घरात आहे की नाही ते. काहीतरीच काय चिराग, असं कधी असतं का? ते जाऊ दे, मी राहू का तुमच्याकडे? तो खनपटीला बसल्यासारखा म्हणाला. निकेत बरोबर राहीन, त्याच्याबरोबर अभ्यासही करेन आणि शाळेलाही जाईन. त्याच्याबरोबर त्याच्याच रूममध्ये झोपेन, जेवेन पण इथंच. पण तुला त्रास नाही देणार? कामात मदत करेन तुला. 8वीतला मुलगा, आपल्या निकेत एवढा, त्याचाच मित्र, आपल्या घरी जायला तयार नाही. इथे राहण्याची भाषा करतो, तेही गांभीर्यानं. मी पाहिलं त्याच्याकडे. तो आशाळभूतपणे माझ्याचकडे पाहत होता. पण मी पाहिल्याबरोबर त्याने आपली नजर वळवली. माझ्यावरून भिंतीवरून आरशावर, तिथून कॅलेंडरवर, तिथून घड्याळावर. त्याची अस्थिर नजर ही घरात चुकून आलेल्या पण बाहेरचा रस्ता न सापडल्या चिमणीच्या पिलासारखी भिरभिरत होती. इस्त्री उभी ठेवून लाईटचं बटन बंद करून मी चिरागजवळ आले. शरीर गोळा केल्यासारखा तो बसलेला, खुर्चीवरून खाली सोडलेले पाय, दोन्ही हातांचे तळवे गुडघ्यात, चेहरा कसानुसा, म्हणजे भिकाऱ्याला भीक न घालता घरातून हकलल्यासारखा. माझ्या जीवाची घालमेल. एवढासा निकेत, एवढा पौगंडावस्थेत सुद्धा पुरता न गेलेला, अजून बालपणातच रेंगाळणारा. हे असं का म्हणत असेल? याला घरी जायला नको का वाटत असेल? तसं तर आमचं घर काही त्याला परख नाही. लहानपणापासून आमच्याकडेच वाढलाय तो. निकेत आणि तो कधी वेगळे वाटलेच नाहीत. लहान असल्यापासून निकेत आणि तो जणू दोन्ही आमचीच मुलं. जेवण, खाणं, खेळणं, कधी दुपारचं झोपणं आमच्याकडेच. शिवसुद्धा किती वेळा केली त्यानं घरात, तरी त्याचा कधी राग आला नाही. कधी कधी नवरा ओरडायचा, कशाला एवढं करत बसतेस? तो रागानं म्हणायचाही, रोजचीच कटकट झाली ही, 2-2 मुलांना सांभाळावं लागतंय, पडेल लागेल, किती काळजी करायची? खायला द्या, तोंड पुसा, टॉयलेटला गेला पाणी ओता, रडला समजवा, दोघांची भांडणं सोडवा. त्याच्या आईला काही आहे का त्याचं? कधी कधी निकेतला घेऊन जावं ना तिनं, सांभाळावं दोघांना. त्यांचंही खरं होतं. किती पसारा करतात दोघं. आवरताना कधी कधी चिडायलाही होतं. त्याच्या आईचा रागही येतो. तो राहतो इथं म्हणून काय त्याच्या आईने इतकं बिनधास्त वागावं? पण यात त्याची काय चूक?
कंटाळा पण यायचा, जीव वैतागायचा पण. चिराग, निकेत आणि तू तुमच्या घरी जा खेळायला. मुद्दाम दोघांना त्यांच्या घरी पिटाळलं. तरी 5 मिनिटात दोघं हजर. का रे लागलीच आलात परत? आईला काम आहे. मग मी काय रिकामी आहे? तोंडातलं वाक्य तोंडातच किती वेळा दाबलं याला काही हिशोबच नाही. वाढत्या वयानुसार यांचं येणं वाढतच गेलं. निक्केचं आणि त्याचं चांगलं पटतही होतं, त्यामुळे तो घरचाच होऊन गेलेला. पण तरी घरी जायची ओढ असायची. उत्साहानं घरी पळायचा. अलीकडच्या काही महिन्यात मात्र त्याच्यात घरी जायची ओढ राहिलेली नव्हती. त्याला मुद्दाम पाठवावं लागायचं. तो मग तोंड एवढंसं करून जायचा. जाईपर्यंत मागे मागे वळून पाहायचा. आणि आज तर जायचंच नाही असं त्याला वाटायला लागलंय. आपल्या घरी जावंसं न वाटणं, घरची ओढ न वाटणं ही काही चांगली गोष्ट नव्हती. एवढा काय त्रास असेल त्याला? का जावंसं वाटत नसेल घरी? आई वडिलांचं पटत नसेल का? सारखं भांडत असतील का? याच्यासाठी वेळ देत नसतील का ते? त्याच्या आईचं ब्युटी पार्लर होतं. वडील एका कारखान्यात ऑफिसर होते. आर्थिक परिस्थिती चांगली होती. मग प्रॉब्लेम काय असेल काही समजत नव्हतं. डोक्याला त्रास मात्र होत होता. एवढा कसला विचार करतेस? चिरागनं माझी तंद्री मोडली. तुला त्रास होईल का माझा? नाही रे राजा, त्रास कसला? तू तर शहाणा मुलगा आहेस. मग? अरे तुझ्या आईला काय वाटेल? प्रश्न तिला काय वाटेल याचा नाहीच आहे. प्रश्न मला काय वाटेल याचा आहे. आणि मला इथं राहायला आवडेल. पण का? सांग तरी, प्रॉब्लेम काय आहे? मी बोलेन तुझ्या आईशी. सांगेन तिला की नको नको, तो गडबडीत म्हणाला. आईला काही सांगूही नको आणि विचारूही नको. ठीक आहे, नाही सांगणार. पण असं दुसऱ्यांकडे राहणं बरोबर नाही रे. हा काही 4-8 दिवसांचा प्रश्न नाही. तू अजून लहान आहेस. असा काही वेडा विचार करू नकोस. जा, घरी जा. आई वाट पाहत असेल तुझी. ती गेली लग्नाच्या मेकअपला. तिला यायला रात्र होईल. तोपर्यंत तरी राहू ना. त्याच्या आवाजातला फरक जाणवत होता. तो रडत नव्हता, पण गळा जणू पिळवटून गेला होता. रहा, मी म्हणाले. जा आता. निकेत रूममध्ये काय करतोय बघ. होमवर्क करा. तोपर्यंत मी काही खायला करून देते. हां. आज्ञाधारक मुलासारखा तो आत गेला. माझं मन अस्वस्थ. काय करावं? हे हे असं व्हायला नको आहे. त्याला घरची ओढ वाटायला हवी. काय करावं? त्याच्या आईला विचारावं का? हा असं का म्हणतो म्हणून? बोलेल का नीट? ती स्वतःला हायफाय समजते. आपल्या पार्लरमध्ये येणाऱ्यांशी ती छान वागते. व्यवसायाचा तो भाग आहे. ते ठीकच आहे. पण आमच्यासारख्या मध्यमवर्गीय स्त्रियांशी, विशेषतः पार्लरमध्ये न जाणाऱ्या स्त्रियांशी जेवढ्याच तेवढंच असतं तिचं. आता तर चिराग नेहमी आमच्याकडेच असतो. पण तिनं कधी आमच्या घराशी जास्त संबंध ठेवला नाही की कधी निकेतला तिनं आपल्या घरी बोलावलं नाही. असं का वागत असेल ती? दिसायला छान आहे, मॉड आहे. कापलेले केस, स्लीवलेस ड्रेसेस, ओठावर लिपस्टिक, इंग्रजाळलेली मराठी भाषा छाप पडते सगळ्यावर. त्या मनाने नवरा साधा, भोळा वाटावा एवढा साधा. सरळ आपलं काम भलं आणि आपण भलं. कसलं व्यसन नाही की काही नाही. साधे कपडे घालणारा, काहीसा कळकट म्हणावा असा. तिला त्रास न देणारा, कशालाही विरोध न करणारा. हेच काही कारण असेल का कुरबुरीचं? यातून वाद होत असतील का? वाद होण्यासाठी तरी ते बोलत असतील का? का पेईंग गेस्ट सारखे राहत असतील घरात? विचार करता करता मक्याच्या कणसांचा किसून तेलात परतवलेला चिवडा तयार झाला. लिंबू पिळून चिवडा हातळून प्लेटमध्ये भरला व बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर भुरभुरली वर शेव पसरून प्लेट्स आत घेऊन गेले. निकेत होमवर्क करत होता.
आणि चिराग त्याच्याकडे पाहत बसला होता. याचा अर्थ अभ्यासात त्याचं लक्ष नव्हतं. चला मक्याचा चिवडा म्हणून मी दोघांजवळ गेले. घ्या, गरम आहे तोवर खावा. दोघांच्या हातात प्लेट्स दिल्या. अरे वा, खमंग वास येतोय, निकेत खुश होऊन म्हणाला. चिराग प्लेटकडे एकटक बघत होता. चिराग घे. बघतोस काय? शक्य तेवढ्या उत्साहाने मी म्हणाले. बघ, मस्त झालाय चिवडा. एक चमचा चिवडा तोंडात घालून त्यानं माझ्याकडे पाहिले. डोळे जणू म्हणत होते, चिवडा चांगला असून काय उपयोग, जे मला हवं ते हो म्हणत नाहीस. काय हरकत आहे मला इथं राहायला? दोघं खा, मी तुमच्यासाठी मस्तपैकी कॉफी करते. आई, कोल्ड कॉफी, निकेत म्हणाला तशी. ओके, कोल्ड कॉफी मलाही आवडतेच, आत्ता करते. मी म्हणत असताना चिराग, चिरागच्या आईचा आवाज येताच मी बाहेर गेले. चिराग आहे ना इथेच? किती उर्मटपणा आहे, तर एवढ्या उर्मटपणे विचारायचं कशाला? मनात आलं, पण वर हसून म्हणाले, आहे, या ना आत. माझं बोलणं संपायच्या आत ती तरातरा आत गेली. मी तिच्या पाठोपाठ. काय करतोयस? चल घरी, तिने चिरागचा हात धरून ओढलाच. चल उठ, उठ म्हणते ना. अहो चिवडा खातोय तो, खाऊ दे ना, मग न्या. का खायला देता त्याला? माझ्याकडे पाहून ती म्हणाली. फार लाड करता म्हणून रमतो तो तुमच्याकडे. कशाला खायला देता त्याला? मी काही खायला देत नाही त्याला. इथे खातो आणि मग घरी आल्यावर भूक नाही म्हणतो. का बिघडवताय त्याला? काय जीव ओवाळून टाकायचा तो तुमच्या पोरावरून ओवाळा. माझ्या पोराची फाजील लाड करू नका असे. अशाने बिघडतोय तो. मी बघतच राहिले. चिरागच्या हातातील प्लेट रायटिंग टेबलवर आपटून त्याचा हात धरून तरातरा ओढत ती त्याला घेऊन गेली. मागे वळून बघण्याची संधी सुद्धा तिने त्याला दिली नाही. बिचारा चिराग रडायचं सुद्धा विसरून गेला. काय होईल याचं उद्या? अशी मुलं मोठी झाल्यानंतर आईला किती मानतील. पण असं करतेच का ती? मी काय फाजील लाड केले त्याचे मलाच समजत नव्हतं. आपलं काय चुकलं? मुलाच्या मित्राला प्रेम देणं ही चूक? निकेत तर घाबरलाच तिच्या अवताराला. त्यानं विचारलंही, असं का केलं तिनं? आता काय सांगणार मी? मी एवढंच म्हणाले, बाबांना काही सांगू नकोस यातलं, आपल्यालाच रागावतील ते. 4 दिवस झाले तरी चिराग त्यानंतर आला नाही. मला चुकल्यासारखं वाटायला लागलं. शाळा, क्लास, अभ्यास, निकेतला वेळच नव्हता. तरी त्याला चुकल्यासारखं वाटत असावं. त्यानंच विचारलं, आई, चिराग आला नाही त्यानंतर? बघ ना, नाही आला. त्याची आई पाठवत नसेल. मी म्हणाले, आजारी तर नसेल ना रे? जरा संध्याकाळी बघ ना, काय येत नाही तो. बघतो. हातातल्या मोबाईलची खेळत तो म्हणाला, आपल्याकडे आलेलं का आवडत नाही त्याच्या आईला? तिलाच माहिती. म्हणत मी स्वयंपाकघरात गेले तर काकी असं म्हणून त्यानं खिडकीच्या बाहेरून डोकं वर काढलं. अरे चिराग, मी अत्यानंदानं म्हणाले, ये ना आत. तो आत आला नाही, खिडकीतच राहिला. कुठे होतास 4 दिवस? आला नाहीस ते? घरीच होतो. आणि शाळा? नाही गेलो. का? आईनं पाठवलं नाही. कोंडून घातलं बेडरूममध्ये. म्हणाली, पुन्हा निकेतच्या घरी जाणार नशील तरच दार उघडेन, नाहीतर बैस तिथेच. जेवण नाही, खाणं नाही, शाळासुद्धा नाही. तुमच्याकडे जाणार नाही असं सांगितल्यावरच तिने मला सोडलं. म्हणून मी आत येत नाही. इथूनच बोलेन आता. नको येऊस राजा. मन घट्ट करून मी म्हणाले, तुझ्या आईला आवडत नसेल तर नको येऊस. इकडे नाही आलास तर काही बिघडणार नाही. मात्र आईच्या मनाविरुद्ध वागलास की तुला त्याचा त्रास होईल. जा.
जा तू, जा. आईला जसं हवं असेल तसंच वाग. शहाणा ना तू. जा बाळा जा. तो जात नव्हता. पुन्हा त्याची आई आली तर मला भीतीच वाटली. चिरागला पुन्हा आलेलं बघून ती मारेल त्याला. त्यापेक्षा तो गेलेला बरा. काही दिवसांनी विसरेल ती, मग येईल पुन्हा. अरे जा ना, मी म्हणाले तरी तो तसाच. खिडकी बंद करावी का, मनात विचार आला. पण एवढा दुष्टपणा करवला नाही. मी स्वयंपाकघरातून बाहेरच्या हॉलमध्ये आले. बाहेरचं दार बंद होतं. खिडकी ओढून घेतली. चुपचाप बसून राहिले. काकी ऐकायला कान असुसलेलं होतं आणि हाक ऐकू येऊ नये असंही वाटत होतं. 15-20 मिनिटं गेली. आवाज आला नाही. गेला वाटतं. मला हायसं वाटलं. बरं झालं गेला ते. हळूच किचनमध्ये गेले. खिडकीत नव्हता तो. खिडकीजवळ जाऊन बघितलं, तो नव्हताच कुठे. बाहेर जाऊन दार उघडलं. बाहेर गेले, तो कुठेच नव्हता. डोळ्यात पाणी आलं. असं करायला नको होतं असं वाटलं. पण आता वेळ गेली होती आणि हे त्याच्या भल्यासाठीच तर होतं. तरी जीव हळहळला. अशी का वागते त्याची आई? आपल्याकडे आलेलं तिला का आवडत नाही? आपल्याकडे आलेलं आवडत नाही की कुणाकडेच गेलेलं आवडत नाही तिला? काहीही समजत नव्हतं. मी चुपचाप बसले. दुसरं काय करणार? रात्री झोप लागत नव्हती. खिडकीतला त्याचा चेहरा नजरेसमोर दिसायला लागला. किती किती लाघवी पोर, किती सरळ, किती सहज म्हणाला. तुमच्याकडे जाणार नाही असं मी आईला सांगितलंय. आता मी आत येणार नाही, इथूनच बोलेन. म्हणजे खिडकीतून. रात्रभर डोळ्यांसमोरून खिडकीतला त्याचा चेहरा हलला नाही. आणि सकाळी 8-1 वाजता दारावर थाप पडली. पाठोपाठ आवाज, निकेतच्या आई, निकेत. दार वाजतच होतं. उठून बाहेर गेले तर दारात शेजारची चंदना. काय झालं ग? घाबरलीस का एवढी? अहो, निकेतचा मित्र चिराग. त्याचं काय झालं? माझा जीव हाताशी आला. त्यानं म्हणे आत्महत्या केली. काय? होय, घरासमोर ही गर्दी जमली आहे. बापरे. मी खालीच बसले. मला काही सुचेच ना. मनात असंख्य स्फोट होत होते. मनाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या होत होत्या. एवढासा 8वीतला मुलगा आत्महत्या करतो. आत्महत्या करण्याची वेळ त्याच्यावर आली आणि आपण काहीच केलं नाही. एवढा काय त्रास होत असेल त्याला? कुणाचं चुकलं? काय चुकलं? यापेक्षा आपलंच चुकलं. हे सहनच होत नव्हतं. बिचारा घरी जात नाही म्हणत होता. तुझ्याकडे राहतो म्हणत होता. पण आपण ते गांभीर्यानं घेतलंच नाही. आपण त्याला समजून घ्यायला हवं होतं. त्याच्या मनातलं काढून घ्यायला हवं होतं. हे आपल्याला का समजलं नाही? एका मुलाची आई असूनही दुसऱ्या मुलाला समजून का घेता आलं नाही आपल्याला? आपण समजून घेतलं असतं, त्याच्या बाबांना कल्पना दिली असती तर तो वाचला असता. पण आपण काहीच केलं नाही. आपण आपल्या डबक्यात स्वतःच जगत राहिलो. शी, जीव गुदमरायला लागला. एवढ्यात काय झालं? अशी का बसलीस? निकेतचे बाबा विचारत होते आणि निकेत आश्चर्यानं पाहत होता. आपल्या आईला अचानक काय झालं? काय झालं सांग तर. अहो चिरागनं आत्महत्या केली म्हणे. काय? दोघांनी एकदम विचारलं. म्हणजे सुसाईड? निकेत म्हणाला. त्याचा चेहरा भयंकर झाला. तो घाबरला होता. आपल्या वयाचा आपला मित्र मरतो, तेही सुसाईड करून. स्वतःचा जीव घेतो, हे त्याच्या कल्पनेपलीकडचं होतं. चल जाऊया, ते म्हणाले. तुम्ही जा, मी म्हणाले आणि निकेतला जवळ घेऊन बसले. त्याला काय सांगायचं समजत नव्हतं मला.
त्याला जपायला हवं होतं. काहीही न बोलता दोघे बसून राहिलो. काय बोलणार होते मी? काय सांगणार होते? खिडकीतला चिराग जणू बोलत होता. आता मी नाही हट्ट करणार तुझ्याकडे राहण्याचा. कुणालाच त्रास नको माझा. तुलाही नको आणि आईलाही नाही. निकेचा हात मी घट्ट पकडला. तसा तो म्हणाला, आई, चिरागला भेटूया, पाहूया त्याला शेवटचं. पुन्हा दिसणार नाही तो कधीच. मी गप्पच. कुठल्या तोंडानं जाणार होते मी? चल ना आई, की मी एकटा जाऊ? एकदम दचकले. काही न बोलता उठले. निकेतला घेऊन गेले. पुढच्याच गल्लीत त्याचं घर. 2 मिनिटात घरासमोर गेलो तर घरापुढे रस्त्यावर गर्दीच गर्दी. पोलीस कुणालाही आत सोडत नव्हते. पंचनामा सुरू होता. सुन्न होऊन घरी परतले. निकेतला जपणं महत्वाचं होतं. त्याच्या मनात काय घालमेल चालली असेल कुणास ठाऊक. एक चिराग अकाली विझला होता. चूक त्याच्या आईवडिलांची असेलही कदाचित, पण मी कुठं निर्दोष होते? चूक माझी पण होती. दोषी मी पण होते. का लक्ष घातलं नाही मी त्याच्या घरात? असं असतं का कधी? एका कुटुंबाचा दुसऱ्या कुटुंबाशी वैयक्तिक पातळीवर काही संबंध असू नये? त्याच्या कुटुंबातले प्रश्न आपण आपले का मानू नयेत? एवढा कोरडेपणा माणसात कधी आणि का आला? उद्या आपल्या घरावर काही संकट आलं, लोकही असेच अलिप्तपणे बघणार. फार फार तर हळहळणार, चुकचुकणार आणि टीव्हीवरच्या बातम्यांची चर्चा करावी तशी चहाचे घोट घेत आपापल्या घरात चर्चा करणार. कदाचित दुसऱ्याचं जळणारं घर एन्जॉय करणार. कुठे चाललोय आपण? कुठे? मी काहीच का केलं नाही? माझं मन तडपडायला लागलं. माझं काहीच कर्तव्य नव्हतं? होतं. माझी ती जबाबदारी होती. पण मी मूर्खासारखी वागले. अक्कल शून्य. फक्त माया करणं, खायला देणं म्हणजे प्रेम करणं नव्हे. मला माझीच लाज वाटायला लागली. मन आसूड ओढत राहिलं. स्वतःलाच गुन्हेगार मानत राहिलं. आता ही शिक्षा आयुष्यभर भोगावी लागणार होती. निकेत घट्ट बिलगून बसला, हात हातात. समजत नव्हतं कुणाचे हात थरथरत होते ते. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.